प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ की प्रभू येशूच्या नावामध्ये आपण एकत्र आहोत आणि त्याच्या नावाच्या स्तुती करता त्याच्या नावाप्रित्यर्थ आज आपण ख्रिस्तामध्ये एकत्र आहोत. त्याबद्दल सर्वांना प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद. सलाम. जय ख्रिस्त. आणि आजच्या सहभागीतेला आपण चालू करूया. स्तोत्रसंहिता 9वा अध्याय यातलं पहिलं वचन काय म्हणतं पहा. मी अगदी मनापासून परमेश्वराचे उपकार स्मरण करीन, तुझ्या सर्व अद्भुत कृत्याचे वर्णन करीन. यातलं दुसरे वचन काय म्हणतं पहा. तुझ्या ठाई हर्ष व उल्हास पावेन, हे परात्परा मी तुझ्या नामाचे स्तवन गाईन. हे दाविदाचं स्तोत्र आहे. दाविदाचं स्तोत्र आहे 9. आणि त्याचं पहिलं आणि दुसरं वचन आपणास सांगतं की मी अगदी मनापासून परमेश्वराचे उपकार स्मरण करीन, तुझ्या सर्व अद्भुत कृतीचे वर्णन करीन. मी तुझ्या ठाई हर्ष व उल्हास पावेन, हे परात्परा मी तुझ्या नामाचे स्तवन गाईन. होय, आज आपण सुद्धा देवाच्या नामाची स्तुती करूया. या वचनानुसार ते परात्पर असलेल्या देवाचे, परमेश्वराचे ख्रिस्तामध्ये आपण स्तुती करूया, आराधना करूया आणि प्रार्थनेमध्ये जाऊया. आपण एक छोटीशी प्रार्थना करूया. प्रार्थनेनंतर 1-2 गीतं प्रभूला सादर करू. त्यानंतर देवाच्या वचनाकडे आपण जाणार आहोत. धन्यवाद. धन्यवाद. स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. या वेळेकरता, समयाकरता सुंदरशी वेळ तू आमच्या जीवनात आणलीस, राखलीस, आम्हाला एकत्र आणलं, त्याबद्दल धन्यवाद देतो. आमच्यातून ज्या कळत नकळत चुका होतात, बोलण्याद्वारे, बघण्याद्वारे, त्या सर्व चुकांची, अपराधांची, वैचारिक गोष्टींची ख्रिस्ताच्या नावात आम्हाला क्षमा कर. ज्यांनी आमची मनं दुखवलीत त्यांनाही आम्ही प्रभू येशूच्या नावात क्षमा करतो. एक रिक्त पात्र ख्रिस्तामध्ये आम्ही तुझकडे सादर करतो. प्रत्येक पात्रामध्ये येणाऱ्या वचनाद्वारे, आराधनेद्वारे तो आशीर्वाद भर आणि त्याचं जीवन ख्रिस्तामध्ये तो आशीर्वादित कर. पवित्र आत्म्याच्या दानामध्ये, वचनाद्वारे आरोग्य, सामर्थ्य, विश्वास प्रत्येक ठिकाणी ख्रिस्तामध्ये तू घाल. आणि जिथे कुठे आज प्रार्थना चालू असतील त्या प्रार्थनेमध्ये येणारी अडखळणं ख्रिस्तामध्ये तू घालव आणि त्या प्रार्थना ख्रिस्तामध्ये तुझकडे पोहोचू दे. ही प्रार्थना तारणकर्त्या ख्रिस्ताच्या नावात केली म्हणते पित्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ की आजच्या वेळेकरता, समयाकरता की त्याने आपणास एकत्र आणलं आणि सुंदररित्या एक सहभागिता पुन्हा एकदा आपणास दिली. हे त्याची दया आहे, हे त्याची प्रीती आहे की आपल्या ठाई रोज नव्याने अनुभवास आपणास मिळते. रोज एक नवा दिवस आपण पाहत असतो. रोज एक नवा दिन पाहत असताना त्याची दया रोज आपल्या जीवनामध्ये नवीन अशी होत असते. रोज त्याची दया नवीन अशी होत असते. रोज एक नवा दिवस पाहणं म्हणजे पहा, फुलाताई नाशिकला आहेत पण ऍड आहेत. सॅमसन अंकल सांगवीला आहेत तरी ऍड आहेत. ही दया आहे. आपण किती लांब लांब आहोत पण ख्रिस्ताच्या आत्म्यामध्ये एक असे आहोत. प्रेज द लॉर्ड. मावशी तर जागा चेंज करत असते. मावशी कधी माझगाव, कधी आंबेगाव, कधी कात्रज, तरी पण ती एक असते. धन्यवाद देव परमेश्वराच्या नावाला की आपण ख्रिस्तामध्ये एक आहोत, त्याच्या आत्म्यामध्ये. याकरता आपण नेहमी प्रार्थना करा, निरंतर प्रार्थना करा, त्याच्या आत्म्यामध्ये ऐक्य राखणारे असे बना. कारण की ते नाम गोड आहे. ते नाव कसं आहे? गोड आहे. मधाच्या रुचीपेक्षा देवाचं वचन गोड आहे. प्रभू येशूचं नाव गोड आहे. तो धन्यवादित परमेश्वर आहे. येशूचं नाम गोड आहे. मधाच्या रुचीपेक्षा देवाचं वचन मधुर असं आहे. माझी आजी लहानपणी ऐकायचं, ते कन्नड गाणं आहे. मधाच्या रुची गीता येशूच नाम गोड आहे तनुजा. खूप सुंदर गाणं आहे. कधी वेळ मिळाला तर मी प्रभूमध्ये गाण्याचा प्रयत्न करेन. पहा, ते नाम गोड आहे म्हणून आपण एकत्र आहोत. आज येणारा संदेश सुद्धा या गोष्टीवर ऐकणार आहोत. त्या नाम आहे ख्रिस्त. ते सामर्थ्यशाली नाम आहे.
स्वर्गाखाली जे आहे, पृथ्वीवर जे आहे, सर्व त्या पुत्राच्या नामाने गुडघे टेकले जावेत. म्हणून परमेश्वराने त्याला नम्र केलं. आपल्या पापांकरता तो वधीला गेला, अर्पीला गेला आणि स्वर्गलोकी चढून गेलेला परमेश्वराच्या पित्याच्या उजव्या साईडला बसणारा असा तो पुत्र आहे. होय, तो ख्रिस्त विश्वासाचा उत्पादक जसा देवाच्या उजव्या साईडला बसला आहे, तसाच तो त्याच्या कलस्या, त्याच्या निवडलेल्या लोकांस घेण्यास येईल. आणि जे निरंतर प्रार्थनेमध्ये, त्याच्या स्तुतीमध्ये, त्याच्या आराधनेमध्ये असतील, अशांसच तो घेऊन जाईल. देह हे भाड्याचं घर आहे. प्रेषितांच्या कृत्याच्या शेवटच्या अध्यायामध्ये, रोमकरासपत्रामध्ये पण पाहायला मिळते की पहा, पौल सुद्धा भाड्याच्या घरात राहिला. अब्राहम, इसाक, याकोब यांची डेऱ्यात वस्ती होती. आज आपल्या जगिक या गोष्टींकडे जास्त महत्व न देणारे, आपल्या जीवाला जास्त महत्व न देणारे आपण असलो पाहिजे. सार्वकालिक जीवनाचं जे घर तो तयार करण्यासाठी गेलेला आहे, वस्त्र आहे, ते मिळवण्याकरता आपण प्रयत्न केले पाहिजे. येसूचे नाम गोड पा, दीनास लागते. येसूचे नाम गोड पा, दीनास लागते. ते दुःखे भय अनिवा नाही स्वीकारिते. ते दुःखे भय अनिवा नाही स्वीकारिते. येसूचे नाम गोड पा, दीनास लागते. त्या नावे शांती भरती, अत्यंत समाधान. भुकेले तृप्ती पावती, दीना मिळे कल्याण. भुकेले तृप्ती पावती, दीना मिळे कल्याण. येसूचे नाम गोड पा, दीनास लागते. येशू हा माझ्या प्रार्थना, देवाला ऐकवी. दुष्टांच्या सर्व योजना बळाने घालवी. दुष्टांच्या सर्व योजना बळाने घालवी. येसूचे नाम गोड पा, दीनास लागते. येसूचे नाम गोड पा, दीनास लागते. येसू हा माझा मित्र जा, पाठिंबा मेंढपा. गुरु उपाध्या दयावा, व राजाही ते जा. गुरु उपाध्या दयावा, व राजाही ते जा. येसूचे नाम गोड पा, दीनास लागते. हे प्रभु माझी सवनी, अत्यंत हलकी. होय, आपण जी स्तुती करतो, पौल सुद्धा कोरिन्थीकराच्या पत्रामध्ये सांगतो पहा, आपल्याला जे कळतं ते अंशतः कळतं.
जेव्हा पूर्णताचं आगमन होईल, ख्रिस्ताचं आगमन होईल, तेव्हा आपण पूर्ण असे समजू. त्याकरता तुम्हाला जे काही कळतं, जे काही प्रभूमध्ये मिळालंय ते दृढ धरून राहा. अभिमानी बनू नका, गर्विष्ठ बनू नका. जे काही आहे ते अंशतः कळत आहे, ते पूर्ण असं उलगडलेलं नाहीये. जे का, कारण की ख्रिस्त हा पूर्ण आहे. जेव्हा ख्रिस्त पूर्णतेमध्ये आगमन करेल, पूर्णतेचं आगमन होईल, तेव्हा सर्व पूर्ण होईल. हे प्रभु माझी सवने अत्यंत हलकी, गायिनी स्वर्गी गायली दूतांच्या सारखी, गायिनी स्वर्गी गायली दूतांच्या सारखी. येसूचे नाम गोड फार दिनांस लागते, येसूचे नाम गोड फार दिनांस लागते. आता ही तुझी ममता सांगे मी सकळा, अंतरी भरी शांतता मरता दयाळा, अंतरी भरी शांतता मरता दयाळा. येसूचे नाम गोड फार दिनांस लागते, ते दुःखे भय अनिवा नाहीसी करीते, ते दुःखे भय अनिवा नाहीसी करीते. येसूचे नाम गोड फार दिनांस लागते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. येसूचं नाम गोड फार दिनांस लागते, ते भय दुःखे अनिवार नाहीसे करीते, दुष्टांच्या योजना तो बळाने घालवितो. ती विश्वासरूपी ढाल आहे. इपिस्करास पत्र 6 सांगितले की सर्वांपेक्षा ते विश्वासरूपी ढाल आपल्या हाती धरा, कारण की दुष्टांचे जळते बाण विझवता यावेत म्हणून. तुमच्या जीवनामध्ये दुष्टाने कुठलीही कुजबूज करू नये असं तुम्हाला वाटत असेल तर नेहमी ख्रिस्त विश्वासरूपी ढाल हाती घेऊन, आत्म्याची तलवार हाती घेऊन उभे असलेले असे राहा. प्रेज द लॉर्ड. असे राहा. सॅमसन अंकलनी प्रेज द लॉर्ड म्हणलं. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ आणि आपण अजून एक गीत प्रभूला सादर करू आणि आपल्या ओठांचं अर्पण त्या पित्याला ख्रिस्तामध्ये आपण अर्पूया. कारण की एक सुंदरशी वेळ आजच्या सहभागितेमध्ये दिली. हिवाळे कुटुंब पण विश्वास हिवाळे, कमल हिवाळे हे दोन्ही एकत्र आहेत. देवाच्या नावाला पण धन्यवाद देऊ या वेळेकरता, कारण की ही वेळ आणणारा, साधून नेणारा तो परमेश्वर आहे. हे कोणी कोणाच्या कृतीने करत नाही. कोणी असं म्हणू शकत नाही मी हे केलं ते केलं. यशा 46:4 सांगतं की पहा मी माझ्या खांद्यावर वागवून मी तुझे केस पिकेपर्यंत बचाव करेन. होय, परमेश्वर प्रत्येक ठिकाणी त्याच्या देवदूतांद्वारे, त्याच्या सामर्थ्याद्वारे, त्याच्या आत्म्याद्वारे राखणारा, चालवणारा असा तो आहे. पहा, पृथ्वी तर सर्व भ्रष्ट आणि नश्वर अशा गोष्टींनी भरलेली आहे. आणि आज जर जे जिवंत आहेत ते का जिवंत आहे की परमेश्वर त्याच्या दिलेल्या वचनाद्वारे प्रत्येकास तो राखत आहे. प्रत्येकास तो राखत आहे. राखणारा तो आहे, वागविणारा तो आहे. आपण नाही, आपण एक निमित्त मात्र या पृथ्वी तलावर असलेले असे आहोत.
आपण एक निमित्त मात्र आहोत. जे पूर्णतेचं आगमन होणार आहे ख्रिस्त, तेव्हा आपण पूर्ण केले जाऊ. याकरता तुम्हाला जी काही बुद्धी मिळाली असेल, जी काही सेवा मिळाली असेल, त्या सर्व गोष्टीमध्ये ख्रिस्तामध्ये देवाचे गौरव करणारे असे बना. अभिमानी नाही, तर प्रभूचा अभिमान, प्रभूचा प्रतिष्ठा मिरवणारे असे बना. कारण की तो एक पूर्ण आहे. तो पूर्ण केला गेला, तो उंचवला गेला आणि तो देवाच्या उजव्या साईडला बसवला गेला. कारण की त्या इतका पवित्र असा कोणी नाही. त्या इतका पवित्र असा कोणी नाही. आणि त्याच्या पावित्र्याने, त्याच्या पवित्रतेमध्ये आपण पवित्र व्हावं, याकरता देवाने आपला एकुलता एक पुत्र दिला. प्रेज द लॉर्ड. उंचवला गेला. जो कोणी ख्रिस्ताला, येशूला प्रभू येशू आहे असं स्वीकार करतो, तो त्या सार्वकालिक जीवनामध्ये प्रवेश केलेला असा आहे. होय, तो त्या सार्वकालिक जीवनात प्रवेश केलेला असा आहे. स्वर्गाचे दरवाजा म्हणजे ख्रिस्त आहे. ख्रिस्त जेव्हा वधस्तंभावर त्याने आपले प्राण सोडले, तेव्हा असं वचन मत्ती 28व्या अध्यायामध्ये आहे, नमूद आहे की पहा, पडदा वरपासून खालपर्यंत दुभागला गेला आणि ते काळी सुद्धा थडग्यातून अनेक पवित्र जणांचा समूह उठवला गेला. पवित्र नगरामध्ये गेला. अनेक जण उठवले गेले. असंच तो येण्याच्या वेळेस होईल की जे जे ख्रिस्तामध्ये आपली धाव संपवतील, विश्रांतीच गेलेले असतील आणि जे जिवंत असतील, पौल सांगतो तसं, ते बदलून जातील आणि जे जे विश्रांतीच गेले आहे ते सर्व उठवले जातील. हा विश्वास आहे की हा तो बाप्तिस्मा ख्रिस्ताने आपल्यासाठी घेतलेला, तो आपल्या जीवनी राखा. आणि या व्यतिरिक्त काही राखू नका. प्रभू फक्त जमेस धरा. आपली जमा फक्त ख्रिस्त आहे. कारण की पृथ्वीवर इब्री लोकांच्या पत्रात सांगितलं की पृथ्वी अजून एकदा दोनदा हलवली जाणार आहे. यासाठी अस्थिरतेच्या गोष्टी सर्व निघून जाव्यात आणि स्थिर राहणाऱ्या गोष्टी फक्त स्थिरावल्या जाव्यात. आणि स्थिरता एकच आहे, विश्वास. जसं नोहाचं तारू देवाच्या वचनाने त्याने बांधलं आणि त्याचं तारू त्या पाण्यावर तरलं, तसं जो कोणी शेवटपर्यंत ख्रिस्ताच्या विश्वासात तरेल तोच तरेल. प्रेज द लॉर्ड. याकरता नेहमी आस्था धरा, पश्चाताप करा, आराधनेमध्ये राहा. त्याची आराधना करणं म्हणजे त्याच्या सानिध्यात जाणं. त्याचं वचन ऐकणं म्हणजे आपण आपल्या जीवनामध्ये त्याच्या रक्ताद्वारे, त्याच्या मांस रक्ताद्वारे शुद्धी आणणं होय. त्याचं वचनच आत्मा आणि जीवन आपल्यासाठी आहे. याकरता गाई जसं गवत खाऊन थोड्या वेळाने रवंत करत बसते, तसं त्या वचनामध्ये रममान राहणारे, त्याच्या आराधनेमध्ये रममान राहणारे, निरंतर प्रार्थनेमध्ये राहणारे असे बना. तेरी आराधना करू, तेरी आराधना करू, पाप क्षमा कर, जीवन दे दे, दया की याचना करूं, तेरी आराधना करूं, तेरी आराधना करूं, पाप क्षमा कर, जीवन दे दे, दया की याचना करूं, तेरी आराधना करूं. तू ही महान सर्वशक्तिमान, तू ही है मेरे जीवन का संगी, तू ही महान सर्वशक्तिमान, तू ही है मेरे जीवन का संगी. हृदय के तार छेड़े झंकार, हृदय के तार छेड़े झंकार, तेरी आराधना है मधुर गीत, तेरी आराधना है मधुर गीत. जीवन से मेरे तू महिमा पाए, एक ही कामना करूं, पाप क्षमा कर, जीवन दे दे, दया की याचना करूं,
तेरी आराधना करूं, तेरी आराधना करूं। पाप क्षमा कर जीवन दे दे, दया की याचना करूं, तेरी आराधना करूं। सृष्टि के हर एक कण में छाया है तेरी महिमा का राज, सृष्टि के हर एक कण में छाया है तेरी महिमा का राज। पक्षी भी करते हैं तेरी प्रशंसा, पक्षी भी करते हैं तेरी प्रशंसा, हर पल सुनाते हैं आनंद का राग, हर पल सुनाते हैं आनंद का राग। मेरी भी भक्ति तुझे ग्रहण हो, हृदय से प्रार्थना करूं। पाप क्षमा कर जीवन दे दे, दया की याचना करूं, तेरी आराधना करूं, तेरी आराधना करूं। पाप क्षमा कर जीवन दे दे, दया की याचना करूं, तेरी आराधना करूं। पतित जीवन में ज्योति जला दे, तुझ पे लगी है आशा मेरी, पतित जीवन में ज्योति जला दे, तुझ पे लगी है आशा मेरी। पाप में तन को दूर हटा दे, पाप में तन को दूर हटा दे, पूर्ण हो अभिलाषा मेरी, पूर्ण हो अभिलाषा मेरी। जीवन के कठिन दुखी क्षणों का दृढ़ता से प्रार्थना करूं। पाप क्षमा कर जीवन दे दे, दया की याचना करूं, तेरी आराधना करूं, तेरी आराधना करूं, दया की याचना करूं, तेरी आराधना करूं। धन्यवाद, धन्यवाद, स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वर तुझ्या नावाला धन्यवाद देतो, यावेळी करता समय करता ख्रिस्ताच्या नावात तुला धन्यवाद देतो। ख्रिस्त तुझ्याही नावाला धन्यवाद देतो, पवित्र आत्मा तुझ्याही नावाला धन्यवाद देतो, यावेळी करता समय करता सुंदरची वेळ तू आमच्या जीवनात आणली त्याबद्दल धन्यवाद देतो। हे सर्व करणारा परमेश्वरा पिता तू आहेस। ख्रिस्ता तू आम्हाला आज राखलंस आणि या वचनाद्वारे प्रत्येकाला तू आशीर्वादित करशील आम्हाला ठाऊक आहे। सांगणाऱ्या ओठांस जिभेस ख्रिस्तामध्ये तू स्पर्श कर आणि आत्मिक बोध प्रत्येकाला जीवनामध्ये ख्रिस्तामध्ये तू भर। आज जे ऍड आहेत त्या सर्वांना येणाऱ्या वचनाद्वारे तू आशीर्वादित केलेला आहे आमचा विश्वास, ही प्रार्थना ख्रिस्ताच्या विश्वासात केली म्हणताय पित्या, आमेन। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड। देवाच्या नावाला धन्यवाद देऊ। आज सॅमसन अंकल आहेत, मावशी आहे, फुलाताई आहेत, ऑनलाईन हिवाळी कुटुंब पाहत आहेत, रेणुकर अंकल आहेत आणि जे कोणी पाहतील देवाच्या वचनामध्ये ख्रिस्तामध्ये प्रत्येक जण आशीर्वादित केला जाऊ आणि तुम्ही आशीर्वादित आहात। कधी जेव्हा तुम्ही देवाचं ख्रिस्ताचं वचन आपल्या जीवनात रोज राखता, देवाचं वचन रोज राखता आणि त्यानुसार वर्तन करता, तो आपल्या करण्यामध्ये धन्यता मिळवतो असं याकूब त्याच्या पत्रामध्ये पहिल्या अध्यायामध्ये सांगतो। होय, जिवंत परमेश्वर ज्याला कोणी पाहिलं नाही, ज्याला कोणी अजमावलं नाही, ज्याला तो भेटला नाही, अशा सर्वांस भेटीस त्याने आपला एकुलता एक पुत्र पाठवला, यासाठी की देवाचं स्वरूप, त्याची प्रीती, त्याची क्षमा, त्याची दया प्रत्येकाने अनुभवावी। पहा, प्रत्येकाने त्याचा अनुभव घ्यावा। स्तोत्रसंहिता 34
एक वचन आठवलं म्हणून सांगतो. स्तोत्रसंहिता 34 मध्ये वचन सांगतं, पहा, परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. होय, तुमची आज परिस्थिती वाईट असेल, त्रासात असाल, दुःखात असाल, पण परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. एकमेकांच्या स्वभावावरून देवाची तुलना करणं सोडून द्या. देवाला दोष लावणं सोडून द्या. आपण जे काही प्रार्थना करतो, आपण जे काही वचन ऐकतो आणि इतरांना गाजवतो, तर तो विश्वास त्याच्या सामर्थ्याचा आपल्या जीवनातून इतरांच्या जीवनामध्ये पेरणारे असे बना. आज आपल्याला ज्या गोष्टींची कमी असेल, ज्या गोष्टी हव्या असतील, त्याच्या सार्वकालिक जीवनाच्या वाढी करता, आपल्या जीवनामध्ये त्याच्या राज्याकरता, धार्मिकता करता, तर ते मागणारे बना. जो कोणी देवाच्या योजनेनुसार, त्याच्या संकल्पानुसार मागतो, त्याला ते मिळतं. योहान त्याच्या पहिले पत्र 5 त्या गोष्टी सांगतो. ख्रिस्तही याविषयी सांगतो, जो कोणी ख्रिस्ताच्या नामात पित्याकडे मागतो त्याला ती गोष्ट मिळते. ज्या गोष्टीतून, ज्या गरजातून तुम्ही देवाचं गौरव करणार आहात, जिथं देवाचं ख्रिस्तामध्ये गौरव होणार आहे, अशा सर्व गोष्टी जेव्हा तुम्ही पित्याला मागता, त्याच्या इच्छेप्रमाणे त्या तुम्हाला मिळतात. प्रेज द लॉर्ड. आज आपण असाच एक संदेश प्रभूमध्ये ऐकणार आहोत. तुझी प्रार्थना ऐकण्यात आली आहे. प्रेज द लॉर्ड. तुझी प्रार्थना ऐकण्यात आली आहे. होय, देवाचं वचन याविषयी सांगतं की तुझी प्रार्थना ऐकण्यात आली आहे. कारण की परमेश्वराला कोणी पाहिलं नाही. ख्रिस्त 2024 वर्षापूर्वी आला होता, देवाचं स्वरूप आणि आपल्या पापांचं खंड भरण्याकरता. आणि त्यांनी तो भरला. तो मारला गेला, पुरला गेला, उठविला गेला. पृथ्वीवर प्रत्येक मनुष्याचा पापाचा खंड, जो आदामापासून पाप लादण्यात आलं होतं, सर्वांनी पाप केलं म्हणून मरण पसरलं, त्या मरणावर विजय मिळवण्याकरता आणि त्या दुष्टाचे बाण तुमच्या जीवनात चालू नये आणि त्याचा सर्व वरदहस्त तुमच्या जीवनातून काढला जावा म्हणून ख्रिस्त एकुलता एक पुत्र अर्पण असा वधस्तंभावर देण्यात आला. होय, जो कोणी त्या ख्रिस्तावर विश्वास ठेवतो, त्याला आपला तारणहार म्हणून कबूल करतो, त्याच्या जीवनातला तो खंड ख्रिस्ताद्वारे भरण्यात आलेला आहे. जसा तो शुद्ध आहे, तसा तो जो आशा धरतो, विश्वास धरतो, त्यास तो शुद्ध करतो. आणि होय, अशा सर्व न दिसणाऱ्या, पहा, डोळ्याने, मनुष्याचा स्वभाव असा आहे की जोपर्यंत डोळ्याने पाहत नाही तोपर्यंत विश्वास ठेवत नाही. आणि विश्वास अपेक्षित गोष्टीविषयी असलेला भरोसा असा आहे. अब्राम म्हातारा होता, सारेची कुस निर्जीव होते, पण त्याने देवाच्या वचनानुसार विश्वास धरला आणि होय, त्याला इसाक झाला. नोहाने सुद्धा विश्वास धरला, त्याचं तार उतरलं. लोट देवाच्या दूताच्या सांगण्यानुसार त्या प्रदेशातून बाहेर गेला आणि तो वाचविण्यात आला. आज सुद्धा कलश तयार व्हावी म्हणून परमेश्वर प्रभू वाट पाहत आहे, धीराने वाट पाहत आहे, विलंब लावत आहे, यासाठी की आपली तयारी पूर्ण नाही. कलशाची तयारी पूर्ण नाही आणि अजून अनेक परीक्षा प्रसंग पृथ्वीवर येणं बाकी आहे. प्रेज द लॉर्ड. अशा सर्व परिस्थिती जेव्हा तुम्हाला डोळ्याने, बुद्धीने, मनाने गोष्टी पटत नसतात, तेव्हा सुद्धा तुम्ही केलेल्या प्रार्थना पित्याने ख्रिस्तामध्ये ऐकलेल्या आहेत, ख्रिस्ताने त्या प्रार्थना विनंत्या पित्याकडे पोहोचवल्या आहेत, असा विश्वास धरा. असा विश्वास धरा की ख्रिस्ताने त्या प्रार्थना पित्याकडे पोहोचवलेल्या आहेत, तो त्यावर काम करत आहे. तुमच्या डोळ्याला, तुमच्या मनाला, तुमच्या बुद्धीला ती परिस्थिती दिसत नाही, जशी तुम्ही प्रार्थना केला आहे तशी तुम्हाला उत्तर मिळत नाहीये, वेळ लागत आहे, तरी सुद्धा विश्वास धरा. तरी सुद्धा तुम्ही काय करा, विश्वास धरा. विश्वास हाच आहे अपेक्षित गोष्टीविषयी असलेला भरोसा. तो डोळ्याने दिसलेला नाही, बुद्धीने पटलेला नाही, मनाने नाही, तर त्याच्या सामर्थ्याचा विश्वास आपल्या ठायी राखा. आणि तो विश्वास आपणास सांगतो की तुझी प्रार्थना ऐकण्यात आली आहे. प्रेज द लॉर्ड.
नितीन पास्टर ऍड झालेले आहेत. पहा, देवाचं वचन सांगते की तुझी प्रार्थना ऐकण्यात आलेली आहे. आपण प्रार्थना करतो तशी उत्तर मिळत नाही, तशी परिस्थिती बदलत नाही, सर्व काही विपरीत असतं, पण देवाचं वचन सांगते की तुझी प्रार्थना ऐकण्यात आलेली आहे. तुमच्या प्रार्थना व्यर्थ जात नाही, तुमचे श्रम व्यर्थ जात नाही. जे श्रम तुम्ही सत्याने चांगुलपणाने पेरलं आहे, कधी ना कधी पिता तुम्हाला त्याचं फळ देणार आहे. प्रभूमध्ये तुम्हाला त्याचं फळ मिळणार आहे. तो येणार आहे तेव्हा मिळणारच आहे. तुम्ही केलेल्या चांगल्या सर्व कृत्यांचं फळ, जीवनी मुकुट, चांगला वस्त्र, हे तुम्हाला मिळणारच आहे. तुम्ही जी विश्वासरूपी धाव ख्रिस्तामध्ये संपवणार आहात, त्याचं प्रतिफळ जीवनी मुकुट ख्रिस्त आपल्याला मिळणार आहे. आज तुमच्या जीवनामध्ये विपरीत परिस्थिती असेल, तुम्ही चांगलं पेरत असाल, चांगलं करत असाल, तरी सुद्धा तुमच्या पदरी चांगलं फळ पडत नसेल तर विश्वास गमावू नका, अविश्वासात जाऊ नका, कारण की देवाचं वचन सांगतं की तुझी प्रार्थना ऐकण्यात आली आहे. प्रेज द लॉर्ड. या आपण या संदेशाकडे जाऊया. शास्त्रामध्ये काही अशी उत्तम अशी सुंदर उदाहरणं आहेत, दाखले आहेत आणि काही घटना घडलेल्या आहेत. त्याद्वारे आज आपण देवाचं आत्मिक वचन समजून घेऊया. तुझी प्रार्थना ऐकण्यात आली आहे. प्रेज द लॉर्ड. पहा, परिस्थिती विपरीत असते. तुम्ही चांगलं पेरत असता, चांगली कृती करत असता, पण तुमच्या पदरीत चांगलं फळ मिळत नसतं. म्हणून मनुष्य आशा गमावतो आणि निराशामध्ये जातो. मी आजपर्यंत चांगलं करत आलो, आजपर्यंत मी चांगलं करत आहे, तरी पित्याकडे मी मागत आहे, मी स्वर्गीय पित्याकडे मागत आहे, पण मला तसं मिळत नाही. पण देवाचं वचन त्या आशेविषयी सांगतं की पहा, तुझी प्रार्थना तो ऐकत आहे, तुझ्या प्रार्थना विनंतीवर तो काम करत आहे. कारण की परमेश्वराची कल्पना आणि आपली कल्पना, आपली योजना ह्या वेगवेगळ्या आहेत. यशामध्ये परमेश्वर स्वतः सांगतो की पहा, तुमचे विचार माझे विचार नसत, तुमचे मार्ग माझे मार्ग नसत. तुमच्या विचाराहून, तुमच्या मार्गाहून माझे विचार, माझे मार्ग जसं पृथ्वीपासून आकाश उंच आहे तसे उंच आहेत. होय, परमेश्वराची योजना आपल्या मागण्या कल्पनेपेक्षाही सुंदर आहे. आपण जगातील फक्त भौतिक, डोळ्याला दिसणाऱ्या, लुभवणाऱ्या गोष्टी मागतो. आणि योहान त्याच्या पहिले पत्र 5 अध्याय परमेश्वराच्या त्या इच्छेविषयी सांगतो. आपण जर त्याच्या इच्छेने मागितलं तर तो आपल्याला मिळेल, हा विश्वास आहे. याकरता तुम्ही जे प्रार्थना करता, तुमच्या ज्या गरजा आहेत त्या न ऐकलेल्या आहेत असं समजू नका. पित्याने त्या विनंत्या ऐकलेल्या आहेत, तो त्यावर काम करत आहे आणि योग्य वेळी, योग्य समयी तो तुम्हाला पुरवेल. तुझी प्रार्थना ऐकण्यात आली आहे. पहा, शमूएल याचा पहिला अध्याय, याच्या पहिल्या अध्यायामध्ये काही वचन आपणास आत्मिक बोध करतात. पहिले शमूएल याचा पहिला अध्याय, पहिले शमूएल याचा पहिला अध्याय, जे देवाला ओळखत होते, देवासाठी चांगली पहा कृती करत होते, त्यांच्या जीवनामध्ये पहा किती कष्ट होते. ख्रिस्त, मोशे, जो इस्रायल लोकांना घेऊन 40 वर्ष त्या अरण्यात त्यांच्याबरोबर राहिला, त्यांचे सर्व दोष, सर्व निंदा त्यांनी सहन केले. ख्रिस्त या जगात देवाचा पुत्र आपल्या पापांकरता आला, त्यांनी निंदा सहन केली, त्याच्या तोंडावर थुंकले. त्या वाटा इतक्या सहजरित्या नाहीयेत. देवाकडे सार्वकालिक जीवनाच्या वाटा कठीण आहेत, पण सामर्थ्य देण्यास ख्रिस्त देवाच्या उजव्या साईडला बसला आहे. तो तुमच्या प्रार्थना विनंतीवर काम करत आहे, तो पित्याकडे पोहोचवत आहे. आणि आज तो संदेश आपण ऐकणार आहोत की तुझी प्रार्थना ऐकण्यात आली आहे. पहिले शमूएल याचा पहिला अध्याय, याचं दुसरं पहा, याचं दुसरं आणि पहिलं वचन वाचूया आपण पहिल्यांदा. काय वचन सांगतं पहा, पहिले शमूएल याचा पहिला अध्याय, पहिलं वचन. एफ्राईमाच्या डोंगराळ प्रदेशातील रामाथाईम सोफीम नामक नगराचा रहिवासी एक पुरुष होता. त्याचे नाव एल्काना बिन यरोहाम बिन एलिहू बिन तोहू बिन सुप एफ्राईम असे होते. अरे बापरे, किती मोठं नाव आहे. पण पहा पुढे काय सांगतं की त्यास 2 बायका होत्या. एकीचे नाव
हन्ना व दुसरीचे नाव पनिन्ना. पनिन्नेस मुले बाळे झाली होती, पण हन्नेस काही अपत्य नव्हते. पहा, असा एक इसम डोंगराळ प्रदेशात राहणार होता. त्याला 2 बायका होत्या, एक पनिन्ना, एक हन्ना. पनिन्नेस मुलं झाली होती, पण हन्नेस मुलं झाली नव्हती. पण यांचा जीवितक्रम कसा होता? पहा, यांचा जीवितक्रम असा होता की 7वं वचन काय सांगतं पहा. परमेश्वराने तिची कूस बंद केली हे पाहून तिची सवत तिला मनस्वी चिडवे, तेणेकरून ती कुडत राही. शिलोस जाण्याचा त्याचा एक परिपाठ वर्षानुवर्ष होता, आणि हन्ना परमेश्वराच्या मंदिरी गेली म्हणजे पनिन्ना तिला चिडवीत असे, तेव्हा ती रडे व काही खात नसे. पहा, हन्ना पहा, ती जी दुसरी बायको होती तिला मुलं होती, पण हन्नेस मुलगा नव्हतं. आणि तिचीच अवस्था अशी होती की तिची वर्षानुवर्ष देवाच्या मंदिरात जाण्याचा तिचा क्रम असे. पहा, तिला मुलं नव्हती. तिला मुलं नसताना सुद्धा तिचा वर्षानुवर्ष क्रम काय होता? देवाच्या मंदिरात जाणं आणि देवाच्या समागमे राहणं, प्रार्थना करणं. पहा, पनिन्ना तिला चिडवायची, मंदिरात असताना सुद्धा चिडवायची, ती मनस्वी खचायची. तुमची परिस्थिती अशी होत असेल, तुम्ही अनेक वर्ष प्रार्थना करत असाल, चांगलं पेरत असाल, पण तुमच्या पदरी पडत चांगलं फळ येत नसेल, तर परमेश्वराचं वचन सांगतं की निरंतर प्रार्थना करा, सातत्य राखा. योग्य वेळी समयी परमेश्वर तुमच्या प्रार्थनेची उत्तर देईल. पहा, या हन्नेच्या जीवनामध्ये परमेश्वराने आशीर्वाद कसा भरला. तिची निंदा होत होती, पण तिचा क्रम काय होता? वर्षानुवर्ष ती परमेश्वराच्या मंदिरात जाई. तिने क्रम तो बंद केला नाही. तिने तो क्रम बंद केला नाही. काय आपण फक्त आनंदी असताना देवाला स्तुती आराधना करतो, आणि संकटात देवाला दोष, मनुष्याला दोष, आपल्या घरच्यांना, सोबत्यांना, मित्रांना दोष, पालकांना, अविश्वासू लोकांना, ज्यांनी मदत केली अशा लोकांना दोष देणारे आहोत? पाय, हन्नेच्या जीवनातून आपल्याला एक गोष्ट शिकायला मिळते. तिला मूल होत नव्हतं, पनिला मूल होते, आणि तिला मुलं असताना सुद्धा ती हन्नेची कीव न करता तिची निंदा करत असे. ती मनस्वी खचायची. आणि यातीलच पुढचे वचन काय सांगतं पहा. 1 शमूएल याचा 1 अध्याय यातले 7वं वचन काय म्हणतं पहा. शिलोस जाण्याचा त्याचा हा परिपाठ वर्षानुवर्ष होता, आणि हन्ना परमेश्वराच्या मंदिरी गेली म्हणजे पनिन्ना तिला चिडवीत असे, तेव्हा ती रडे व काही खात नसे. तिचा परिपाठ हा वर्षानुवर्ष होता. ती जायचं कुटुंब परमेश्वराच्या मंदिरात, परमेश्वराची भेट घ्यायला. आज इमॅन्युएल पहा, यशामध्ये सांगितलं वचन की परमेश्वर आपल्या सानिध्यात आहे. इमॅन्युएलचा अर्थ काय? परमेश्वर आपल्या बरोबर आहे. तो आपल्या बरोबर आहे. त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. त्याच्या आत्म्याद्वारे तो आपल्या बरोबर आहे. पण आपली अशी परिस्थिती आहे काय? आपण सर्व परिस्थितीत हन्नासारखं निंदा होत असताना, त्रास होत असताना आपण देवाच्या प्रार्थनेमध्ये, वचनामध्ये चांगलं पेरणारे असे आहोत काय? कारण की देवाचं वचन आपल्याला आशा देतं, विश्वास देतं की तुझी प्रार्थना ऐकण्यात आली आहे. सर्व वाईट परिस्थितीत देवाच्या नावाला धन्यवाद द्या. सर्व परिस्थितीत स्थिर राखा स्वतःला त्या विश्वासात, स्वतःच्या बुद्धी कल्पनाच्या नाही तर त्याच्या सामर्थ्याच्या विश्वासात स्थिर राखा की परमेश्वरी परिस्थिती बदलेल. पहा, निंदा होत असताना, त्याच्या तोंडावर थुंकलेले असताना, चापकाचे फटके खात असताना, भाला भोकसले असताना, काठी पहा त्याच्या कपाळी, त्याच्या पहा काट्याचा मुकुट घातलेला असताना, हातीपायी खिळे ठोकलेले असताना, त्याच्या पेहरावर चिकट्या टाकलेल्या असताना तो वधस्तंभावर म्हणतो, हे बाप्पा यांना क्षमा कर, कारण की हे काय करतात त्यांना समजत नाही. तिने स्वतःच असं नम्र केलं आपणासाठी. त्या प्रभू येशूने स्वतःच नम्र केलं आणि देवाने त्याला उठवलं. आज आपली ही निंदा होत असताना, त्रास होत असताना चांगलं पेरणं सोडू नका. देवाच्या मंदिरी जाणं सोडू नका. छळ होत असताना सुद्धा ख्रिस्ताचा विश्वास सोडू नका, कारण की तुमच्या प्रार्थना ऐकलेल्या आहेत. तो सामर्थ्य देण्यासाठी पित्याच्या उजव्या साईडला बसलेला आहे. यातलं
14 ते 17 वचन काय म्हणतं पहा. पहिले शमूएल 1 अध्याय 14 ते 17 वचन. तिथे एली नामक एक याजक बसायचा. एली तिला म्हणाला, तू अशी कोटवर निषेध राहणार, तू या आपल्या द्राक्षरसाच्या निषेतून मुक्त हो. हन्ना त्यास म्हणाली, माझे स्वामी, मी दुःखित हृदयाची स्त्री आहे. मी द्राक्षरसाचे किंवा दारूचे सेवन केलेले नाही. मी परमेश्वरासमोर मन मोकळे करून बोलत आहे. मी आपली दासी कोणी अदन स्त्री आहे असे समजू नका. मला चिंता व क्लेश मनस्वी झाल्यामुळे मी एवढा वेळ बोलत होते. तेव्हा एली तिला म्हणाला, तू सुखाने जा. इस्रायलच्या देवाकडे जे मागणे तू केले आहे ते तो देवो. प्रेज द लॉर्ड. एली जो याजक देवाच्या मंदिरात बसला होता, त्याला वाटलं ही बडबड करत आहे, बहुतेक ही द्राक्षरस नशेमध्ये आहे. पण ती म्हणते, मी नशेमध्ये नाही, मी दुःखी आहे, मनस्वी खचले आहे, त्यामुळे माझी अशी अवस्था आहे. एली म्हणता, परमेश्वरा जे मागणं तू केलेलं आहे त्याने तुला दिलेलं आहे. तू जा, सुखाने जा. होय, जेव्हा तुम्ही परमेश्वराच्या सर्व परिस्थितीमध्ये आपले हात ख्रिस्ताच्या नावामध्ये देवाकडे उंचवता, तेव्हा तुमच्या प्रार्थनेची उत्तरं आलेली असतात. सर्व निंदा होत असताना, सर्व त्रास होत असताना आपल्याला तो ख्रिस्त आपल्या जीवनी राखायचा आहे, त्याची चित्तवृत्ती राखायची आहे. तुमची तो परिस्थिती बदलणार आहे. तुम्ही त्या परिस्थितीकडे पाहून देवाला दोष देणं थांबवा. जो मेंढपाळ ख्रिस्त ज्या वाटेने गेला त्या वाटेनेच जाणारे आपण असलो पाहिजे. त्यांनी दुःख, निंदा, त्रास सर्व काही सहन केलं आणि सार्वकालिक जीवनाची वाट, दरवाजा त्याने आपणासाठी उघडला. होय, देवाच्या राज्यात अनेक कष्टातून, दुःखातून आपल्याला जावं लागतं, असं प्रेषितांच्या कृत्यामध्ये वचन. लक्षात ठेवा, तुमची निंदा होत असताना, त्रास होत असताना तुम्ही केलेल्या प्रार्थनेवर विश्वास ठेवा, ख्रिस्तावर विश्वास ठेवा. त्याने प्रार्थना ऐकलेल्या आहेत. तुमच्या प्रार्थनेची उत्तर तो लवकरच तुम्हाला देईल. तुझी प्रार्थना ऐकण्यात आली आहे. पहा, पुढे जाऊन हन्नाला शमूएल हा पुत्र होतो. एलीने सांगितलं की देवाने, जा, तुझी प्रार्थना ऐकलेली आहे, सुखाने जा. आणि तिला शमूएल मुलगा होतो आणि तो देवाचा विशेष, ती देवाचा याचक बनतो, देवाचा सेवक बनतो. एली बरोबर मंदिरात राहतो. परमेश्वराची वाणी त्याला ऐकायला मिळते. किती आशीर्वादित जीवन झालं हन्नाचं. तिने कष्ट सहन केले, निंदा सहन केल्या. काय आपण देवाच्या राज्याकरता निंदा, त्रास सहन करणारे, आनंदाने सहन करणारे असे आहोत काय? मेंढपाळ ज्या मार्गाने गेला त्याच मार्गाने आपण जाणारे आहोत काय? संकटात सुद्धा देवाचे जयोत्सव करणारे आपण आहोत काय? आपल्या प्रार्थनेची उत्तर मिळत नाहीत म्हणून आपण देवाला सोडलेले असे आहोत, प्रार्थना न करणारे असे आहोत, चांगलं न पेरणारे असे आहोत. मला चांगलं करून मिळालं काय म्हणून आपला विश्वास गमावू नका. विश्वास गमावू नका. तीच वाट खरी आहे. सर्व निंदा होत असताना, त्रास होत असताना देवाच्या समागमे चाला आणि तुम्ही केलेल्या प्रार्थनेवर विश्वास ठेवा. त्याने तुमची प्रार्थना ऐकलेली आहे आणि तो प्रार्थनेचं उत्तर तुम्हाला देणार आहे. पहा, शमूएल मोठा याचक बनला. शौलाला त्यांनी मार्गदर्शन केलं देवाच्या वचनानुसार. पहा, आणि दावीद जो राजा, त्याला निवडण्यामध्ये, त्याला अभिषेक करण्यामध्ये परमेश्वराने त्याला पाठवलं. लूक याचा 18वा अध्याय यातली काही वचनं वाचूया. ख्रिस्त प्रार्थनाविषयी, धीराविषयी काय सांगतो पहा. लूक याचा 18वा अध्याय यातली काही वचनं वाचूया आपण. लूक शुभवर्तनाचा 18 त्याचा मथळा काय आहे? अनीतिमान न्यायाधीश. ख्रिस्ताने इथं एक म्हातारी स्त्रीचं एक दाखला सांगितला आहे. ती त्या न्यायाधीशाकडे नेहमी जाई आणि नेहमी विनंती करत असे. ती विधवा होती आणि ती नेहमी विनंती करायची ती न्यायाधीशाला जाऊन, असा दाखला ख्रिस्ताने सांगितला. पण तो न्यायाधीश तिचं काम करत नसे, पण ती वारंवार जाऊन विनंती करत होती. पण ख्रिस्त त्याविषयी काय सांगतो पहा. अनीतिमान न्यायाधीश. लूक शुभवर्तन याचा 18वा अध्याय 1 ते 8 वचनामध्ये काय वचन नमूद करते, त्याचे आत्मिक बोध ख्रिस्त आपल्याला काय सांगते पहा. त्याने सर्वदा प्रार्थना करावी व थकू नये याविषयी त्याने एक दाखला सांगितला. तो असा, कोणा एका नगरात एक न्यायाधीश होता. तो देवाचे भय धरीत नसे व मनुष्याची पर्वा करीत नसे
आणि त्याच नगरात एक विधवा होती, ती त्याचकडे वारंवार येऊन म्हणत असे की माझा न्याय करून मला आपल्या प्रतिवाद्यापासून सोडवा. तरी बराच काळापर्यंत तो ते करीना, परंतु शेवटी त्याने आपल्या मनात म्हटले, जरी मी देवाचे भय धरीत नाही व मनुष्याची पर्वा करीत नाही, तरी ही विधवा मला त्रास देते, म्हणून मी तिचा न्याय करीन, नाहीतर ही नेहमी येऊन मला अगदी रंजीस करून टाकील. तेव्हा प्रभूने म्हटले ख्रिस्ताने, तेव्हा येशूने म्हटले, प्रभूने म्हटले, अन्यायी न्यायाधीश काय म्हणतो ते ऐका. तेव्हा प्रभूने म्हटले, अन्यायी न्यायाधीश काय म्हणतो ते ऐका. अन्यायी न्यायाधीश काय म्हणतो ते ऐका. तेव्हा प्रभूने म्हटले, अन्यायी न्यायाधीश काय म्हणतो ते ऐका. तर देवाचे जे निवडले रात्रंदिवस त्याला हाका मारितात, त्यास तो न्याय करणार नाही काय? आणि त्याचविषयी तो विलंब लावील काय? मी तुम्हाला सांगतो, तो त्याचा न्याय लवकर करील. आणि मनुष्याचा पुत्र येईल तेव्हा त्याला पृथ्वीवर विश्वास सापडेल काय? पहा, ख्रिस्त म्हणतो, देवाचे जे निवडलेले त्या विधवा महिलेचा न्याय जर तो न्यायाधीश असं म्हणून करतो, तर तो देवाला देवाचे जे निवडलेले आहेत, जे रात्रंदिवस त्याला हाका मारितात, त्यांच्या प्रार्थनांची उत्तर परमेश्वर पिता देणार नाही काय? आपला धीर खचू नका. ख्रिस्त म्हणतो, धीर खचू नका, निरंतर प्रार्थना करा. तुमच्या प्रार्थना ऐकण्यात आलेल्या आहेत. तुमच्या प्रार्थनांची उत्तरं तुमच्या मागण्यानुसार तुम्हाला मिळणार आहेत. आणि तुमच्या बुद्धी कल्पनापेक्षा परमेश्वराच्या योजना तुमच्या जीवनात कार्यान्वित होणार आहे. विश्वास ठेवा ख्रिस्तावर. तुमच्या मागण्यापेक्षा अधिक देणारा तो परमेश्वर आहे. तो सुंदर कल्पना योजना तुमच्या जीवनामध्ये राबवणारा परमेश्वर आहे. आपली योजना, बुद्धी, मागणी, कल्पना या पृथ्वीवरच्या आहेत, पण त्याची योजना सार्वकालिक जीवनाकरता आहे. तो सुंदर, उत्तम असा देणारा आहे. प्रेज द लॉर्ड. तुझी प्रार्थना ऐकण्यात आली आहे. देवाचं वचन सांगतं की तुझी प्रार्थना ऐकण्यात आली आहे. निरंतर प्रार्थना करा, धीर खचू देऊ नका आणि आपल्या प्रार्थना चालू ठेवा. पहा, अजून एक उदाहरण पाहूया आपण. लूक शुभवर्तमान याचा पहिला अध्याय. लूक शुभवर्तमान याच्या पहिल्या अध्यायामध्ये वचन काय सांगतं पहा. लूक शुभवर्तमान याचा पहिला अध्याय पहा. लूक शुभवर्तमान याचा पहिला अध्याय 5 ते 7 वचन काय म्हणतात. यहुदियाचा राजा हेरोद याच्या दिवसात अबियाच्या वर्गातील जखर्या नावाचा कोणी याजक होता. त्याची बायको अहरोनाच्या कुळातील असून तिचे नाव एलिशिबा होते. ती उभयता देवाच्या दृष्टीने धार्मिक होती आणि प्रभूच्या सर्व आज्ञा व विधी निर्दोषतेने अनुसरणारी होती. पहा, देवाच्या सर्व आज्ञा पाळणारे असे याजक आणि त्याची बायको होते. सर्व विधी ते देवाच्या योजनेनुसार करणारे असे होते. एलिशिबा वाज असल्यामुळे त्याच मूलबाळ नव्हते. ती उभयता वयातीतही झाली होती. ते म्हातारे सुद्धा झाले. वयातीत म्हणजे म्हातारे सुद्धा झाले होते, तरी सुद्धा त्यांना मूलबाळ नव्हतं. पहा, देवाची सेवा करत होते, देवाच्या आज्ञा पाळत होते, सर्व काही करत होते, पण त्यांना मूलबाळ नव्हतं. आज अनेक दिवस तुम्ही अनेक गोष्टीसाठी प्रार्थना करत असाल, पण आपण देवाचे वचन आपल्या जीवनात या कुटुंबासारखी पाळणारे आहोत काय? प्रार्थना निरंतर करणारे आहोत काय? का आपल्या प्रार्थनेची उत्तर मिळत नाही आहेत, वेळ निघून गेला आहे म्हणून आपण आशा खचणारे, विश्वास सोडणारे, देवाला सोडणारे, ख्रिस्ताला सोडणारे असे आहोत. पहा, पुढे जाऊन देवाचं वचन काय सांगतं. लूक शुभवर्तमान पहिला अध्याय यातलं 13 वचन काय म्हणतं. देवदूताने त्याला म्हटले, जखर्या भिवू नको, कारण तुझी विनंती ऐकण्यात आली आहे. तुझी बायको एलिशिबा हिजपासून तुला मुलगा होईल आणि तू त्याचे नाव योहान ठेव. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. येशयामध्ये जी भविष्यवाणी होती की ख्रिस्त येण्याच्या अगोदर जो निरोप पाठवणार होता योहान, तो त्यांच्या पोटी परमेश्वराने जन्मास आणला. आणि ते वयातीत झाले होते, ते म्हातारे झाले होते, पण परमेश्वराने त्यांना पुत्र दिला. होय, त्यांना पुत्र दिला. त्यांचं जीवन आनंदी केलं.
ते म्हातारे झाले सुद्धा, त्यांना मूल नव्हतं, पण ते देवाचं कार्य नित्य नियमाचे करणारे होते. देवाचं वचन आपला आत्मिक बोध आज देतं की पहा, तुमच्या प्रार्थनेची उत्तर तुम्हाला मिळत नाहीयेत, म्हणून तुम्ही तुमचा विश्वास धीर खचू देऊ नका. निरंतर प्रार्थना करा. योग्य समय परमेश्वर तुम्ही मागता त्यापेक्षा महान गोष्टी करणारा परमेश्वर आहे. योहान असा महान संदेष्टा त्यांच्या पोटी जन्माला आला. तुमच्या बुद्धी कल्पना पहा या जगाच्या आहेत, या पृथ्वीच्या आहेत, त्या छोट्याशा आहेत, त्यापेक्षा परमेश्वर जे देणार आहे त्या महान गोष्टी आहेत. प्रेज द लॉर्ड. तुम्ही प्रार्थना करत आहात या जगाच्या, तुमच्या गरजा आहेत या जगाच्या, या नश्वर जगाच्या आहेत, पण परमेश्वर महान गोष्टी देणारा असा आहे. अलिशिबा आणि जकर्या म्हातारे झाले, त्यांना मूलबाळ झालं नव्हतं, पण देवाने योहान जो देवाचा पुत्र, त्याच्या समोरचा जो निरोप आहे, यशामध्ये जो भविष्यवाणी होती, त्यांच्या पोटी पूर्ण केली. प्रेज द लॉर्ड. देव तुमच्या योजना, तुमच्या कल्पना, तुमच्या मागण्यापेक्षा अधिक मोठ्या गोष्टी देणारा परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. याकरता आपला विश्वास खचू देऊ नका, आपला धीर खचू देऊ नका. तुझी प्रार्थना ऐकण्यात आली आहे असं देवाचं वचन सांग. तुमची प्रार्थना ऐकलेल्या आहेत. तुमच्या बुद्धी कल्पनेपेक्षा परमेश्वर चांगल्या गोष्टी तुम्हाला देणार आहे. तुमच्या प्रार्थना तुम्ही थांबवू नका. पहा स्तोत्रसंहिता 102, स्तोत्रसंहिता 102 यातलं एक वचन काय बोध करतं. पहा स्तोत्रसंहिता 102, स्तोत्रसंहिता 102 यातलं 17 वचन काय सांगतं. पहा स्तोत्रसंहिता 102:17. त्याने निराश्रितांच्या प्रार्थनेकडे लक्ष दिलं आहे, त्यांची प्रार्थना त्याने तुच्छ मानली नाही. पहा, आज जे तुम्ही प्रार्थना करत आहात, एकटे असाल, एखादी गोष्टीची खूप वर्ष तुम्ही प्रार्थना करत असाल, वाट बघत असाल, तर धीर खचू देऊ नका. परमेश्वर तुमच्या प्रार्थनेचा अवमान करणार नाही. तो तुमच्या प्रार्थना ऐकत आहे, त्याच्यावर काम करत आहे, आणि तुमच्या बुद्धी कल्पनापेक्षा चांगल्या गोष्टी परमेश्वर ख्रिस्तामध्ये तुम्हास देणार आहे. तुमचं जीवन आशीर्वादाने तो भरणार आहे. विश्वास ठेवा, धीर खचू देऊ नका. कारण की देवाचं वचन सांगते, निराश्रितांच्या प्रार्थनेकडे लक्ष दिलं आहे, त्यांची प्रार्थना त्याने तुच्छ मानली नाही. या स्तोत्रसंहितेमध्ये अजून एक वचन आहे. 5 स्तोत्रसंहिता 119 स्तोत्रसंहिता 119 मध्ये पण सुंदरचं वचन नमूद आहे. पहा स्तोत्रसंहिता 119 याचं 169 आणि 170. हे परमेश्वरा, माझी आरोळी तुझकडे पोहोचव, तू आपल्या वचनानुसार मला बुद्धी दे, माझी विनंती तुझकडे येव, तू आपल्या वचनानुसार मला मुक्त कर. होय, आपल्या प्रार्थना अशा असलं पाहिजे, तुझ्या वचनानुसार मला बुद्धी दे, माझ्या मागण्या कल्पनापेक्षा तू सुंदर अशा उत्तम देणाऱ्या गोष्टी परमेश्वर आहेस. पहा, अलिशिबा आणि जकर्या म्हातारे झाले होते, पण देवाने असा मोठा याजक संदेष्टा योहान ख्रिस्ताच्या पुढचा निरोप्या त्यांच्या पोटी दिला. तुमच्याही प्रार्थनेचे उत्तर परमेश्वर देणार आहे. ख्रिस्तामध्ये त्या पूर्ण होत आहे. त्याच्यावर पिता आणि पुत्र काम करत आहेत, लक्षात ठेवा. याकरता आपला धीर खचू देऊ नका. आपली आरोळी अजून उंच करा. परमेश्वराकडे आरोळी पोहोचण्याकरता नित्य नियमाच्या प्रार्थना करणारे आणि आपल्या हातचं काम न सोडणारे असे बना. चांगलं पेरणं रोज करणारे असे बना. रोज चांगलं पेरणारे बना. प्रेषितांच्या कृत्यामध्ये पण अशीच एक घटना आहे. पहा, प्रेषितांची कृत्य याचा 10वा अध्याय, प्रेषितांची कृत्य याचा 10वा अध्यायामध्ये वचन काय सांगतं. पहा, प्रेषितांचे कृत्य याचा 10वा अध्याय 1 ते 4 वचन काय सांगतात. पहा, प्रेषितांची कृत्य याचा 10वा अध्याय 1 ते 4 वचन. कैसरिया येथे कर्नेल नामे कोणी एक पुरुष इटलिक म्हटलेला पलटणीत जमादार होता. तो धार्मिक व आपल्या सर्व कुटुंबासह देवाचे भय बाळगणारा, लोकांस फार दानधर्म करणारा व देवाची नित्य विनंती करणारा असा होता. कसा होता? देवाचे लोक कसे असतात? नित्य प्रार्थना करणारे, नित्य देवाचं वचन ऐकणारे, नित्य देवाच्या वचनानुसार वर्तन करणारे. तुम्हाला मिळो किंवा न मिळो, मिळो न मिळो अन्न पाणी, पण देवाच्या चरणी लीन आम्ही.
पहा, जे परमेश्वराच्या चरणी दीन असतात, मिळो न मिळो, पण देवाला आपल्या जीवनातून आद्य स्थान देणारे असतात, त्यांच्या प्रार्थनेवर तो पिता आणि पुत्र काम करत आहेत. पहा, इटलीकर होता, हा जमादार होता आणि तो धार्मिक होता, देवाचं भय बाळगणारा होता, लोकांस दानधर्म करणारा होता, देवाची नित्य विनंती करणारा असा तो होता. आज देवाचं वचन आपल्याला विचारते, काय आज आपण तसे आहोत का? उजवा हात काय करतो? डाव्या हाताला न कळू देणारे, गुप्तदेशी पित्याची गुप्त प्रार्थना करणारे, इतरांना मदत करणारे, इतरांच्या आजाराकरता प्रार्थना करणारे, जसा ख्रिस्ताने वधस्तंभ वाहिला तसा तो वधस्तंभ आपण रोज वाहणारे आज आहोत काय? चांगलं होत नसताना सुद्धा प्रार्थना करता तशी तुम्हाला योजना, तुम्हाला फळ मिळत नसताना सुद्धा विश्वास स्थिर राखणारे, धीरात राहणारे आणि चांगलं पेरणारे असे आपण आज आहोत का? पहा, यातील पुढील वचन काय सांगतात. यातलं 13 वचन काय सांगतं पहा. पहा, पेत्र व कर्नेल इथं जाणार होते, त्याच्याविषयी हा याविषयी बोध इथं वचनामध्ये आहे. तो नित्य प्रार्थना करणारा होता, भय बाळगणारा होता, दानधर्म करणार होता. त्यातलं 3रं वचन काय म्हणतं पहा, त्याने दिवसाच्या सुमारे 3ऱ्या परी प्रत्यक्ष असा दृष्टांत पाहिला की आपणाकडे देवाचा दूत येत असून कर्नेला अशी हाक मारित आहे. तेव्हा तो त्याचकडे लक्ष लावून भयभीत होऊन म्हणाला, काय महाराज? त्याने त्यास म्हटले, तुझ्या प्रार्थना व तुझे दानधर्म ही देवासमोर स्मरणार्थ आली आहेत. प्रेज द लॉर्ड. पहा, काही दिवसानंतर तो ज्या गोष्टीसाठी प्रार्थना करत होता, दानधर्म करत होता, नित्य प्रार्थना करत होता, देवाचं भय धरत होता, त्याचा निरोप त्याला मिळाला. तो धन्य झाला. देवदूत येऊन त्याला काय म्हणाला? तुझ्या प्रार्थना व तुझे दानधर्म ही देवासमोर स्मरणार्थ आली आहेत. तुमच्याही प्रार्थना एक दिवस ख्रिस्तामध्ये पूर्ण केल्या जातील. दानधर्म करणं, देवाचं भय धरणं, प्रार्थना करणं, चांगलं पेरणं सोडू नका. आत्म्याकरता पेरणारे बना, देहाकरता नाही. जे देहाकरता पेरतील ते नाशाचं पीक पाहतील. जे आत्म्याकरता पेरतील त्यांना सार्वकालिक जीवनाचं पीक मिळेल. देवाच्या राज्याकरता, धार्मिकतेकरता पेरणारे बना. तुमची वाईट परिस्थिती असताना, तुम्ही दुःखी असताना, निंदा होत असताना चांगलं करणारे बना. तोच कित्ता ख्रिस्ताने आपल्या जीवनी घातला. इयोब आजारी असताना परमेश्वराने त्याचे मित्र त्याच्याकडे प्रार्थना करण्यासाठी पाठवले. जेव्हा त्यांनी प्रार्थना केली तेव्हा परमेश्वराने त्याच्या दुःखाचा परिहार केला असं देवाचं वचन सांगतं. काय आपण सर्व वाईट परिस्थितीत देवाची नित्य प्रार्थना करणारे, चांगलं पेरणारे असे आहात का? परमेश्वर तुमच्या प्रार्थनेचे लवकरच उत्तर ख्रिस्तामध्ये देत आहे. पिता आणि पुत्र तुमच्या प्रार्थनेवर काम करत आहेत. याच प्रेषणाचे कृत्य 10वा अध्याय 31 वचन काय सांगते? कर्नेला, तुझी प्रार्थना ऐकण्यात आली आहे आणि तुझी दानधर्म देवाच्या समोर स्मरण्यात आले आहेत. देवाने पाहावे म्हणून करा, देवाचे भय धरा, नित्य प्रार्थना करा, नित्य चांगलं पेरणारे बना. निंदा होत असताना, छळ होत असताना सुद्धा चांगली कृती करणारे, देवाचे भय धरणारे असे बना. तुझी प्रार्थना ऐकण्यात आली आहे, देवाचं वचन सांगतं. कर्नेल नित्य प्रार्थना करत होता. अलिशिबा, जखरा त्यांना मूल नसताना नेहमी प्रार्थना करत होते. हन्नाची निंदा होत असताना नेहमी प्रार्थना करत होते आणि त्यांच्या प्रार्थनेवर पिता काम करत होता आणि मोठमोठ्या गोष्टी त्यांच्या पदरी दिल्या. हन्नाला मूल नव्हतं, पण शमूएल एक याजक तिच्या पोटी दिला. पहा, जखरा, अलिशिबा म्हातारे झाले होते, त्यांना पुत्र नव्हता, पण परमेश्वराने योहान निरोपा त्याच्या पुत्राच्या अगोदर येणारा त्यांच्या पोटी दिला. प्रेज द लॉर्ड. अब्राहम, पहा, सारा कूस निर्जीव झाली होती, म्हातारे झाले होते, त्यांना स्वतःचा पुत्र नव्हता, पण परमेश्वराने इसहाक पुत्र त्यास दिला. प्रेज द लॉर्ड.
आज तुमच्याही जीवनी निंदा होत असेल, तुम्ही प्रार्थना करत अशी उत्तर मिळत असेल, पण जिवंत देवाचा पुत्र ख्रिस्त तुम्हाला दिलेला आहे. तुमच्या प्रार्थनेवर पिता आणि पुत्र काम करत आहे. निराश होऊ नका. नित्य प्रार्थना करणारे, नित्य देवाचं भय धरणारे, नित्य चांगली कृती करणारे बना. जे असे राहतात त्यांच्या जीवनी उशिरा अशा देवाच्या मोठ्या योजना कार्यान्वित होतात. प्रेज द लॉर्ड. जखरा अलिशिबा म्हातारे झाले होते. अब्राम सारा म्हातारे झाले होते. हन्ना तिची निंदा होत होती, तिची सवत पहा तिची निंदा करत होती, मंदिरात असताना सुद्धा निंदा करत होती, परंतु ती नित्य नियम दरवर्षीचा तिच्या परमेश्वराच्या मंदिरात जाण्याचा तिने सोडला नाही. जखराने आपलं काम सोडलं नाही. अब्राहमने देवाच्या वचनानुसार वागणं सोडलं नाही. विश्वास खचू दिला नाही. धीर धरला आणि देवाचं फळ चाखलं. प्रेज द लॉर्ड. देव तुमच्या मागण्या कल्पनापेक्षा अति उत्तम आणि चांगला योजना देणारा तो परमेश्वर आहे. पिता आणि पुत्र तुमच्या मागण्या प्रार्थनावर काम करत आहे. चांगलं करणं सोडू नका. धीर सोडू नका. विश्वास सोडू नका. भय सोडू नका. परमेश्वराचं नित्य नियमाच्या प्रार्थना करणारे, चांगलं पेरणारे बना. परमेश्वर तुमच्या प्रार्थनावर काम करत आहे. पहा, फर्स्ट थेसलोनिकरांस पहिले पत्र 5 अध्याय 17 वचन सर्वांस ठाऊक असेल. काय वचन सांगतं पहा, थेसलोनिकरांस पहिले पत्र याचा 5 अध्याय 17 वचन काय सांगतं की निरंतर प्रार्थना करा. तुमच्या ज्या मागण्या आहेत, तुमच्या ज्या कल्पना आहेत, तुमच्या ज्या गरजा आहेत, परमेश्वराला ठाऊक आहे. निरंतर प्रार्थना करणारे बना. निरंतर चांगली कृती करणारे बना. परमेश्वर तुमच्या प्रार्थनेवर काम करत आहे. निराश होऊ नका. परमेश्वराचा, ख्रिस्तावरचा विश्वास गमावू नका. परमेश्वर योग्य समय तुमच्या प्रार्थनेची आणि तुमच्या मागण्या कल्पनापेक्षा जास्त उत्तम अशा योजना देणारा तो परमेश्वर आहे. हा विश्वास ठेवा. जखरा अलिशिबाचं उदाहरण पहा. अब्राम सारेकडे पहा. हन्नाकडे पहा. ख्रिस्ताकडे पहा. या सर्वांनी यातनेमध्ये जीवन जगलं. अब्राम सारा डेऱ्यामध्ये राहिले. डेऱ्यात त्यांची वस्ती होते. मोशेने अरण्यात प्रवास केला. ख्रिस्ताने सुद्धा अरण्यात परीक्षा भोगली, निंदा भोगली, त्रास भोगला, पण पित्याने त्याला 3ऱ्या दिवशी उठवलं. तुमच्या मागण्या कल्पनापेक्षा परमेश्वर उत्तम देणारा आहे. तुमच्या बुद्धी कल्पनापेक्षा जास्तीत जास्त उत्तम अशा योजना देणारा तो आहे. जखरा अलिशिबा म्हातारे झाले असताना सुद्धा योहान संदेष्टा जी भविष्यवाणी त्यांच्या पोटी पूर्ण केली. होय, तुमच्या मागण्या कल्पना या पृथ्वीवरच्या आहेत. तुमच्या बुद्धी कल्पनापेक्षा जास्तीत जास्त उत्तम अशा योजना परमेश्वर त्याच्या मनामध्ये राखतो. इर्मया 29 अध्याय 11, 12, 13 वचन काय सांगतं? परमेश्वर म्हणतो की माझ्या मनामध्ये तुमच्या हिताच्या कल्पना आहेत, भावी सुस्थितीच्या आशा देणाऱ्या आहेत, अनिष्टाच्या नाहीयेत. तुम्हीच्या बुद्धी कल्पना आहेत, आपल्याच्या बुद्धी कल्पना आहेत, मागण्या आहेत, त्यापेक्षा त्याच्या योजना हिताच्या आहेत आणि त्या मोठ्या आहेत. याकडे प्रार्थना करणं सोडू नका. तुझी प्रार्थना ऐकण्यात आली आहे, देवाचं वचन सांगतं. प्रेज द लॉर्ड. दान धर्म करणं सोडू नका. चांगली कृती करणं सोडू नका. निरंतर प्रार्थनेत राहा, कारण की अशाने परमेश्वर संतोष पावतो. पहा, इब्रिलोकांस पत्र 13 अध्याय 16 वचन काय सांगतं? इब्रिलोकांस पत्र 13 अध्याय 16 वचन काय सांगतं पहा. परोपकार व दान धर्म करणं विसरू नका, कारण अशा यज्ञांनी देव संतुष्ट होतो. तुमचं जीवन किती खराब असू दे, तुम्ही निंदेत असा, त्रासात असा, पण नेहमी परोपकार करणं, दान धर्म करणं, प्रार्थना करणं, देवाचं भय बाळगणं सोडू नका, कारण की परमेश्वर अशा यज्ञांनी संतुष्ट होतो. ख्रिस्ताने तोच यज्ञ केला. आपलं अर्पण निंदा होत असताना, त्रास होत असताना, जी भविष्यवाणी होती, जे वचन होतं, त्यानुसार आपलं अर्पण वधस्तंभावर पूर्ण केलं आणि ख्रिस्ताला पित्याने 3ऱ्या दिवशी उठवलं. ती आपली आशा आहे, तो विश्वास आहे. आपला प्रार्थना सोडू नका, धीर सोडू नका. परमेश्वर तुमच्या मागण्या कल्पनापेक्षा उत्तम देणारा तो आहे.
तुमच्या जीवनात तुमच्या प्रार्थनेची उत्तर लवकरच तुम्हाला देणार आहे. त्यावर तो काम करत आहे. तुम्ही जे मागता तुमच्या बुद्धीने तुमच्या डोळ्याने तुम्हाला लागतं देही जगी त्यापेक्षा उत्तम देणारा तो आहे. अलिशिबाचं जखऱ्याचं जीवन पहा, अब्राम साऱ्याचं जीवन पहा, ख्रिस्ताचं जीवन पहा. तो उत्तम उत्तम अशा योजना देणारा आहे. पहा, तो सार्वकालिक जीवनाच्या दानाने भरणारा परमेश्वर तो आहे. तुमच्या प्रार्थनेवर काम चालू आहे. तुमचे श्रम व्यर्थ जाणार नाही. तुम्हाला पारितोषिक मिळेल, तो येईल तेव्हा मिळेलच मिळेल. या जगात सुद्धा तुम्हाला तो आशीर्वादित असं ठेवेल. करिंथकरांचे पहिले पत्र 15 अध्याय 18 वचन काय सांगतं पहा. शेवटच्या वचनांकडे जाऊया आपण आणि आजची सभा संपूया. करिंथकरांचे पहिले पत्र याचा 15 अध्याय, करिंथकरास पहिले पत्र याचा 15 अध्याय यातलं 58 वचन काय म्हणतं पहा. करिंथकरांचे पहिले पत्र 15 अध्याय 18 वचन. यास्तव माझ्या प्रिय बंधूंनो, प्रभूमध्ये तुमचे श्रम व्यर्थ नाहीत हे तुम्ही जाणून आहात, म्हणून तुम्ही स्थिर अढळ व प्रभूच्या कामात सर्वदा अति तत्पर असा. काय वचन बोध करतं? वचन काय बोध करतं की माझ्या प्रिय बंधूंनो, प्रभूमध्ये तुमचे श्रम व्यर्थ नाहीत हे तुम्ही जाणून आहात. पहा, तुम्ही श्रम करत आहात. अनेक दिवस त्या अन्नासारखी प्रार्थना करत असाल, नित्यनेमाची प्रार्थना करत असाल, पण तुमच्या प्रार्थनेची उत्तर तुम्हाला मिळत नसेल. परिस्थिती तशी दिसत नसेल, परिस्थिती विपरीत असेल, पण परमेश्वर अनुकूल आहे. रोमकरास पत्र 8 अध्याय 30-31 वचन काय सांगतं? परिस्थिती कितीही प्रतिकूल असू दे, पण परमेश्वर अनुकूल आहे. परमेश्वरच आपल्या पक्षाचा आहे. त्याने आपल्याला एकुलता एक पुत्र दिला, तर त्या सहित तो आपल्याला सर्व गोष्टी कशा देणार नाही. पहा, तुम्ही मागता तुम्हाला दिसत नाही. यास्तव माझ्या प्रिय बंधूंनो, प्रभूमध्ये तुमचे श्रम व्यर्थ नाहीत हे तुम्ही जाणून आहात. तुमचे श्रम प्रभूमध्ये जमा केले जात आहे, त्याच्या वहीत नमूद केले जात आहे. तुम्ही चांगल्या करता पेरत आहात तर तो नमूद करत आहे. तो तुमच्या प्रार्थना ऐकत आहे, त्याच्यावर काम करत आहे. वेळ लागत आहे, पण तुमच्या बुद्धी कल्पनापेक्षा तो चांगला देणारा परमेश्वर आहे. प्रभूमध्ये तुमचे श्रम व्यर्थ नाहीत हे तुम्ही जाणून आहात, म्हणून स्थिर अढळ व प्रभूच्या कामात सर्वदा अति तत्पर असा. तुमच्या प्रार्थनेची उत्तरं मिळत नाहीत, पण तत्पर राहा प्रभूच्या कामामध्ये, प्रार्थनेमध्ये. सडळ अढळ विश्वासात धीरामध्ये स्थिर राहा. प्रेज द लॉर्ड. आपला जीव जरी गेला ख्रिस्ताच्या निंदामुळे, त्रासामुळे, ख्रिस्ताच्या नाम पाळल्यामुळे, तरी स्थिर राहा. तो जीवनी मुकुट घेऊन उभा आहे. प्रेज द लॉर्ड. जा सांगा मम बंधुजना, आलो जिंकून या मरणा. होय, तो जीवनी मुकुट घेऊन उभा आहे. घाबरू नका. जीव गेला तरी बेहतर. जो जीवन देणारा आहे, जो मातीस पुन्हा म्हणतो. पहा, स्तोत्रसंहितेमध्ये वचन सांगतो की परमेश्वर म्हणतो, अहो मानवानो मातीस मिळा, आणि पुन्हा म्हणतो, अहो मानवांनो परत या. एजकेलला अस्थि जोडलेला पाहिला. परमेश्वर सांगितलं की वाऱ्याला आज्ञा कर, आणि पहा तिथं मोठं सैन्य उभं राहिलं. असा तो परमेश्वर आहे. परमेश्वराला सर्व जिवंत आहे. आपल्याला सर्व मेलेले आहेत, पण परमेश्वराला सर्व जिवंत आहे. तो जिवंताचा परमेश्वर आहे. होय, त्यांनी ख्रिस्ताला सुद्धा जिवंत केलं. तुमच्या मागण्या कल्पनापेक्षा अति उत्तम देणारा तो परमेश्वर आहे. याकरता आपला विश्वास खचू देऊ नका. पहा, शेवटची 2 वचन आपण वाचूया. दुसरा इतिहास 15 अध्याय 7 वचन काय म्हणतं पहा. दुसरा इतिहास याच 15 अध्याय 7 वचन. पण तुम्ही हिम्मत धरा, तुमचा हात गळू देऊ नका, कारण तुमच्या कर्तृत्वाचे तुम्हास फळ मिळेल. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन सांगतं की हिम्मत धरा, धीर धरा, प्रार्थना करणं सोडू नका. प्रार्थना करत राहा. तुमच्या कर्तृत्वाचं फळ तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही केलेलं प्रार्थनेचे फळ तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही आज आजारपणात आहात का? त्रासात आहात का? तुमच्या पोटाला फळ नाहीये का? परमेश्वर तुम्ही मागता त्यापेक्षा सुंदर फळ तुम्हाला देणार आहे. तुमचं श्रम व्यर्थ जाणार नाहीत. शेवटचं वचन वाचा. योहान 5 अध्याय 17 वचन. योहान कृषी वर्तमान याचा 5 अध्याय 17 वचन. शेवटचं वचन वाचून आजची सभा संपूया. नंतर प्रभूच्या प्रार्थनेकडे जाऊया आणि देवाच्या वचनानुसार आशीर्वाद घेऊन आजची सभा संपूया. योहान 5 अध्याय 17 वचन काय म्हणतं?
येशूने त्यास उत्तर दिले, पहा, तुमच्या सर्व बुद्धी कल्पनांना, तुमच्या केलेल्या प्रार्थनेला आज देवाचं वचन उत्तर देत आहे. काय उत्तर देत आहे? येशूने त्यास उत्तर दिले की माझा पिता आजपर्यंत काम करीत आहे आणि मीही काम करीत आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही केलेल्या प्रार्थनावर पिता आणि पुत्र काम करत आहेत. तुम्ही मागता त्यापेक्षा सुंदर योजना तो तयार करत आहे तुमच्याकरता. निर्मया 29:11-12-13 वचन. हे वचन आपल्या मनी, ध्यानी, बुद्धी मध्ये बिंबवा. जर आपला जीव गेला तरी तो आपल्या जीवनी मुकुट घेऊन उभा आहे. सार्वकालिक जीवनाचा मुकुट घेऊन तो उभा आहे आपल्यासाठी. लक्षात ठेवा, तुम्ही ज्या प्रार्थना करत आहात त्याच्यावर तो काम करत आहे. आपल्या मागण्यापेक्षा उत्तम आणि चांगल्या गोष्टी देणारा तो आहे. आपल्या मागण्यापेक्षा चांगल्या गोष्टी देणारा तो आहे. आपण या जगाच्या गोष्टी मागत आहोत, पण परमेश्वर एक उत्तम योजना तुमच्या जीवनी भरणार आहे. पिता आणि ख्रिस्त, पिता आणि पुत्र त्या तुम्ही केलेल्या प्रार्थनावर काम करत आहे. प्रेज द लॉर्ड. वाचलेली सर्व वचन ख्रिस्त आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये आशीर्वादित करो, कार्यान्वित करो. आमेन. प्रेज द लॉर्ड. या आपण शेवटच्या प्रार्थनेकडे जाऊया, नंतर प्रभूची प्रार्थना करूया आणि नंतर आपण देवाच्या वचनाचा आशीर्वाद घेऊन आजच्या सभेगीता संपूया. धन्यवाद, धन्यवाद. स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वर, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. ख्रिस्त, तुझ्या नामाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा, तुझ्या नामाला धन्यवाद देतो. धन्यवाद देतो या वेळेकरता, समयकरता, सुंदरशी वेळ तो आमच्या जीवनात आणली मानतो. ख्रिस्तामध्ये जेवढे सहभागित आहेत, आज औशीचं कुटुंब आहे, सॅमसनचं कुटुंब, त्याची लेकर आहे, फुलाताई आहे, हिवाळ्यांचं कुटुंब आहे, ज्ञानेश्वर तुपे आहेत, नितीन पास्टर आहेत, आनंद रेणुकर आहेत, आणि जे ऑनलाईन पाहत आहेत, तसेच आमच्या शेजारचे, त्यांचे नातेवाईक, त्यांचे लेकर, या समय तुझ्या हाती देतो. हे वाचलेल्या वचनानुसार प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. ख्रिस्तामध्ये त्यांच्या ठाई तू विश्वास दीर्घ. होय, आमच्यामध्ये ते सामर्थ्याचा विश्वास, तुझ्या सामर्थ्याचा विश्वास ख्रिस्तामध्ये तू घाल. आमच्या बुद्धी कल्पनांचा, देही गोष्टी, या सर्व निरर्थक गोष्टी आमच्या जीवनातून ख्रिस्तामध्ये तू काढ. तुझ्या सामर्थ्याचा विश्वास आमच्या ठाई ख्रिस्तामध्ये तू घाल. होय, तो सामर्थ्याचा विश्वास आमच्या ठाई तू घाल, धीर घाल. पवित्र आत्म्याद्वारे प्रत्येकाला तू सामर्थ्य दे. आज ज्या गोष्टीसाठी प्रार्थना करत आहेत, त्यांच्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टींची गरज आहे त्यासाठी ती प्रार्थना करत आहे, त्या प्रार्थना तू पूर्ण केलेला आहे, त्याच्यावर तू काम करत आहे. त्यापेक्षा मोठ्या योजना त्यांच्या जीवनात तू उघड्या करणार आहेत, मोकळ्या करणार आहेत ख्रिस्तामध्ये. आम्हाला ठाऊक आहे, हा विश्वास त्यांच्या ठाई तू घाल. पिता आणि पुत्र त्यांच्यावर काम करत आहेत, हा विश्वास त्यांच्या ठाई तू घाल. सर्व परिस्थिती, सर्व दुःखात, क्लेशामध्ये, निंदामध्ये ख्रिस्ताची चित्रवृत्ती राखण्याकरता जो विश्वास, सामर्थ्य, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य त्यांच्या ठाई तू घाल. पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन प्रत्येका ठिकाणी ख्रिस्तामध्ये तू घाल. आज त्यांच्या जीवनामध्ये जी काही गोष्टींची गरज आहे, नितीन पास्टरांना ख्रिस्तामध्ये तू आरोग्य दे. ज्ञानेश्वर तुपेच्या जीवनामध्ये ज्या गोष्टींची गरज आहे ख्रिस्तामध्ये त्या मोकळ्या कर. तुझी योजना, तुझं पाचारण, निवडणूक त्यांच्या जीवनामध्ये मोकळ्या कर. फुलाताईंच्या जीवनामध्ये तुझा आशीर्वाद भर. सॅमसनचं कुटुंब, त्यांची लेकरं, यांच्या जीवनात तुझा ख्रिस्ताचा आशीर्वाद, आरोग्य राहू दे. शमल त्यांच्या कुटुंबात तुझा आशीर्वाद, आरोग्य राहू दे. शेजारी त्यांच्या जीवनात तुझं आरोग्य, सामर्थ्य राहू दे. हिवाळ्यांच्या कुटुंबात तुझा आशीर्वाद राहू दे. आणि वाचलेल्या वचनांचा सामर्थ्य, विश्वास प्रत्येकाने कार्यान्वित कर. प्रभू आत्मा आहे, प्रभूचा आत्मा जिथं आहे तिथे सर्व प्रकारची मोकळीकता आहे. सर्व सैतानी बंधन ख्रिस्ताच्या आत्म्याद्वारे मोकळे केले जावेत. सर्व योजना परमेश्वरा त्यांच्या जीवनी कार्यान्वित व्हावं असं तू कर. सर्व आजार, अशांतता यांना ख्रिस्ताच्या नावात आम्ही धमकावतो. ख्रिस्ताच्या नावात ते काढून टाक. लहान लेकरामध्ये तुझं ज्ञान, शांती, प्रीती भर. देशामध्ये तुझी शांती राख. आज जिथे कुठं प्रार्थना चालू असेल, संडे स्कूल चालू असेल, त्याच्या प्रार्थनेत येणारे अडखळ ख्रिस्तामध्ये तू घालव. जे बिछानाला खिळलेले आहेत, अनेक आजारांनी त्रस्त आहेत, त्यांना बिछाना मोकळं कर. त्यांना आरोग्य दे ख्रिस्तामध्ये. ते बंधनातून तू बाहेर काढ. ज्या अपराधामध्ये, गुन्ह्यामध्ये त्यांना तू ख्रिस्ताचा प्रकाश दे. होय, लहान लेकरांना तुझ्या देवदूताच्या पहारामध्ये तू राख.
प्रधानमंत्री, अनेक राज्याचे मुख्यमंत्री यांना योग्य निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्या ठेवी तू घाल. देशामध्ये शांती राहावी. सर्व पाळक सेवक यांना पवित्र आत्म्याच्या उत्सुकतेमध्ये घाल. त्याचे भरलेल्या पवित्र आत्म्याच्या उत्सुकतेच्या जे अंधकारात ख्रिस्ताच्या प्रकाशात तू आण. जे भुकेले ताणे त्याच्या मुखास अन्न पाणी दे. जे पावसाच्या परिस्थितीत कठीण परिस्थितीत अडकलेत त्यांचा तू सांभाळ कर. ज्यांना निवारा नाही त्यांना निवारा दे. ज्यांच्या हाताला काम नाही काम दे. वृद्धाश्रमातील वृद्ध लोक, अनाथ मुलं यांच्या मुखास अन्न पाणी दे. त्यांच्या ठाई ख्रिस्तामध्ये आरोग्य घाल. होय, जगाच्या मृगजळापासून सॅमसनची कुटुंबातील लहान लेकरं आहेत, तुला त्यांच्या कुटुंबात असतील, मावशीच्या कुटुंबात असतील, आमच्या शेजारची कुटुंब आहेत, ऑनलाईन पाहतात त्यांच्या कुटुंबातील लहान लेकरं आहेत, त्या सर्वांना जगाच्या मृगजळापासून दूर राख. सामर्थ्यात प्रीतीमध्ये राख. देवाच्या वचनामध्ये तू राख. हे सर्व प्रार्थना विनंत्या ख्रिस्तामध्ये पूर्ण केलेला आहेस. तू त्याचं फळ दिलेलं आहेस म्हणून ख्रिस्ताच्या विश्वासात तुझं धन्यवाद देत ख्रिस्तामध्ये विश्वास राख ती प्रार्थना केली म्हणताय की त्या ऐक. आमेन. या आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाव. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणास सून सोडिले आहे तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर तो आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. या रात्री ईश्वरा तू मजला सांभाळ, आयुष्यभर राखीता करावा प्रतिपाळ. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांवर राहो. आमेन. प्रेज द लॉर्ड. आनंदी राहा, प्रार्थनेत राहा, धीरात राहा. परत भेटू प्रभूची इच्छा असेल तेव्हा. आमेन.